सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका तथा राज्यभर आपल्या निवेदनाने सर्व मंत्रीगणांना भुरळ पाडणाऱ्या श्वेता हुल्ले यांच्यावरती उमरगा ते सोलापूर प्रवास करत असताना दरोडेखोरांनी हल्ला केला आहे। साधारण 8 ते 10 दिवसांपूर्वीची घटना असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक वॉलवरती सांगितलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ते स्वतः आई, भाऊ आणि त्यांची लहान 3.5 वर्षांची मुलगी आणि भावाचे 2 मित्र अंदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून सोलापूरकडे येत असताना भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना एक उंच काळाकुट्ट भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन त्यांच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला। गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता। त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली। त्याला लक्षात आले की हा माणूस आता आपल्याला अडवून लुटमार करणार। तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला, पण नवीन किया सेल्टॉसच्या ADAS फीचरच्या ऑटो एमर्जन्सी ब्रेक्स या नवीन फीचरमुळे ती व्यक्ती समोर आल्यामुळे अचानक जोरात गाडीचा ऑटोमॅटिक ब्रेक लागला आणि गाडी जागेवर थांबली। गाडीची स्पीड खूप जास्त होती, तेवढ्यातच जास्त स्पीडमध्ये गाडी जागेवर थांबली। त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईला वगैरे थोडा मार लागलीच ते दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी वर चढले आणि त्यांनी आजूबाजूला शेतात लपलेल्या त्यांच्या साथीदारांना आवाज देऊन बोलावून घेतले। लगेचच शेतामध्ये लपलेले 6-7 दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी आणि रॉडसारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला करू लागले। मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर त्यांची आई बसली असल्या त्या ठिकाणी तिच्या साईडला काचेवरती त्यांनी दगड टाकला, पण काच फुटली नाही। त्यामुळे ते आणखी जास्त चवताळले। त्या दरोडेखोर पुढे आणि पाठीमागे साधारण 1 किलोमीटरपर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते। मात्र श्वेता हुल्ले यांच्या सोलापूरच्या दिशेकडे निघालेली गाडी एकमेव होती। पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारी एक ट्रक दरोडेखोरांनी उभी करून त्यालाही मारहाण करून लूटमार केली होती। आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काट्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते। गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरलेले अवस्थेत होते। तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली। त्याच क्षणी समोर असलेल्या दरोडेखोरांनी इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यावेळी श्वेता हुल्ले यांच्या भावाने प्रसंगावधान राखून गाडी चालू करून तात्काळ फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली आहे। त्यानंतर त्यांनी फेसबुक वॉलवरती सांगितले आहे की कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले। या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहे। श्वेता हुल्ले फेसबुक वॉलवर म्हणतात की आपण जर सोलापूर उमरगा किंवा उमरगा सोलापूर प्रवास करत असाल तर सावध रहा। या रोडवर भर दिवसात ढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत। तुमचा जीव देखील घ्यायला ही लोक मागे पुढे पाहणार नाहीत। निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे आणि मी सुखरूप आहे। श्वेता हुल्ले यांच्यासोबत घडलेल्या या भयानक प्रकारानंतर सोलापूरकरांना लोकप्रधानच्या माध्यमातून आम्हीही आवाहन करतो की सोलापूर ते उमरगा किंवा उमरगा ते सोलापूर प्रवास करत असाल तेव्हा सावधता बाळगावी, अन्यथा तुमच्यावरही अशा पद्धतीने दरोडेखोरांचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार। सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी, सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास। बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस। बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून, अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में। अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर।